पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. पावसाळा रोगी, उन्हाळा योगी, हिवाळा भोगी. पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसतं असं की आपली प्रतिकारशक्ती जी आहे, इम्युनिटी सिस्टीम, ती थोडीशी दुबळी झालेली असते आणि त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आपल्याकडं तर गावाकडं म्हणच आहे की पावसाळा रोगी, उन्हाळा योगी, कारण आपण सगळे कपडे काढतो योग्यासारखे उघडे बसतो म्हणून, आणि हिवाळा भोगी, कारण हिवाळ्यामध्ये खूप खावंसं वाटतं, कपडे छान छान सुंदर एकावर एक घालून बसावंसं वाटतं, चांगली भूक लागते हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळं हिवाळा भोगी, उन्हाळा योगी आणि पावसाळा रोगी असं गावाकडे एक म्हण आहे. त्याच्यामुळे या एका छोट्या म्हणीमध्ये पावसाळ्यामध्ये रोगराई वाढते हे आपल्याला कळतं. आणि म्हणून आपल्याला या काळामध्ये आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती खरं म्हणजे चांगल्या पद्धतीचे ठेवण्याकरता प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. एकतर स्वच्छ पाणी तर झालंच, आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा सुद्धा आपल्यासोबत आपलं पाणी असलं पाहिजे, हा त्यातला एक भाग आहे. कारण की ज्या भागात आपण जाऊ तिथं नक्की स्वच्छ पाणी आपल्याला मिळेल का याची खात्री नसते, आणि म्हणून ते सोबत ठेवलं पाहिजे. परंतु जेव्हा प्रतिकारशक्ती आपली कमी झालेली आहे त्या काळामध्ये व्हिटॅमिन सी युक्त गोष्टी आपण खाणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन सी मुळे आपली प्रतिकारशक्ती खूप चांगली राहते. आणि म्हणून मग मुळातली धान्य असतील किंवा आवळा किंवा अगदी घरगुती लोणचं, या सगळ्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं. आणि म्हणून व्हिटॅमिन सीचा जर पुरवठा व्यवस्थित झाला तर आपली इम्युनिटी चांगली राहते. हा त्यातला दुसरा भाग आहे. त्याचा तिसरा जो भाग आहे की पावसाळ्यामध्ये मुळामध्ये तुमची जी पचनशक्ती आहे ती देखील मंदावलेली असते. त्याच्यामुळं या काळात शिळं खाऊ नये, फार जड अन्न खाऊ नये, ज्याला आपण म्हणतो की तळलेलं, मसालेदार, स्पायसी असं फार खाऊ नये. आणि आपला आहार हलका असावा आणि शक्यतो ताजं गरम अन्न घ्यावं की जेणेकरून आपल्याला ते चांगलं पचेल. कारण या काळामध्ये स्वाभाविकपणे आपण जे बघतो आहोत की आतडं किंवा आपले जे काही पचन संस्था आहे ती मंदावल्यामुळं जुलाब होणं, उलट्या होणं, अपचन होणं हे प्रकार खूप जास्त असतात आणि म्हणून ते टाळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की या काळामध्ये पचनशक्ती आपली चांगली राहावी याच्याकरता आपण ज्याला म्हणतो ना की प्रोबायोटिक्स, तर हे घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजे काय, जसं दही आहे, योगर्ट आहे, ताक आहे, तर यासारखे जे पदार्थ आहेत हे तुमच्या आतड्याचा जो एक नॉर्मल फ्लोरा असतो, ज्याला आपण म्हणतो की उपयुक्त जे जीवाणू आपल्या आतड्यामध्ये असतात, तर ते त्यांची संख्या वाढवतात आणि त्याच्यामुळे आपलं पचन आणि एकूणच पचन संस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि त्यामुळे ही काळजी घ्यायची गरज आहे. त्यासोबतच आपण अनेकदा काय होतं की पावसाळ्यामध्ये बाहेरचं गाड्यावरचं खाणं किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत. म्हणजे वडापाव असेल, भजी तळलेली, आपल्याला त्या गंधानं आणि यानं मोह होतो की या गोष्टी खाण्याचा, परंतु पोट बिघडण्याकरता ह्या गोष्टी पुरेशा असतात. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर कावीळ किंवा टायफॉइड, गॅस्ट्रो, कॉलरा यासारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला निश्चितपणे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूण पावसाळ्यातले जे जलजन्य आजार आहेत ते टाळण्याकरता आवश्यक आहे.